हे बा त्याचा वेगळा अर्थ विरोधकांनी घेतला. विरोधक आमच्यावर नेहमी सतत आम्हाला विचारतात किंवा हल्ला करतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानं भाजप चालतो. परंतु त्यांनी हे सांगितलं की आम्ही आता भाजप स्वतंत्र विचारसरणी आमच्या विचारानं चालतो. आम्ही बार आम्ही काही कोणाला विचारत नाही आहे. एक तर खरं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृसंस्था आहे, पण राजकारणामध्ये आम्हाला ते काही सल्ला देतील किंवा राजकारणात इंटरफेअर करतील असं मुळीच नाही आहे. मी आपल्याला सांगितलं ना, ते हे बघतायत की भांडण कोणात कुठं लावलं जातं. पण या देशामध्ये जगाला माहिती आहे संघात आणि भाजपवर कधी भांडण लागू शकत नाही. आम्ही संघाचे स्वयंसेवक आहे. याचा अर्थ असा नाही आहे की भाजप सगळं संघाला विचारून करतो किंवा ते आमच्यात दखल देतात. असं मुळी त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा दिला, असं शक्यता वाटते तुम्हाला? राजकारणात काही होऊ शकतं. जो मरे वो क्या न करे. संख्या जर नाही जमली तर दुसरा पर्याय काय त्यांच्यापुढं. आणि त्यामुळं आम्ही तर काही पाठिंबा मागितला नाही कोणाला अजून. पण तो आता निवडणुकीनंतर निकालानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावर त्यांचं अवलंबून राहील. जर गरज पडली तर तुम्ही? आम्हाला गरज पडणारच नाही. आमचे 400 निवडून येणारे महाराष्ट्रात 45, आम्हाला गरजच पडणार नाही. टेन्शनमधून झाला, दूरदर्शन झालेलं आहे, काय समाधान? तसा मी आज काही नवीन आलो असं नाही आहे. दरवर्षी मी पंढरीच्या वारीला येतो. पूर्वी आमचे आजोबा यायचे, नंतर वडील यायला लागले आणि नंतर मी येतो. दरवर्षी मी पंढरपूरच्या यात्रेला येतो. आणि जेव्हा कधी असं वातावरण चांगलं असेल किंवा कामाची फार गडबड नसेल तेव्हा आवर्जून मी या ठिकाणी विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या दर्शन घेत असतो. मी 2 दिवसापूर्वी शिर्डीला जाऊन आलो, काल तुळजापूरला जाऊन आलो, आज इथं आहे. आज संध्याकाळी कोल्हापूरला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चाललो. त्याही ठिकाणी देवीचं दर्शन होणार आहे. त्यामुळे आता हा वेळ कोणी परदेशात जातं, कोणी कुठं जातं, त्यापेक्षा देव धर्म केलेला बरा. आणि त्यामुळे मी पंढरपूरला आलो. आज निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या प्रतिस्पर्धीने सुद्धा मतदारसंघामध्ये दौरे चालू ठेवलेले आहेत आजपर्यंत. काय नेमकं आणि काय तुम्हाला अपेक्षित आहे? हे बघा, माझ्यासाठी दौरा हा नवीन नाही आहे. ते 15 वर्षानंतर दौरे करत आहेत. 15 वर्षात कधी आले नाही, पण गेले 35 वर्ष मी आमदार खासदार आहे आणि सतत जनतेच्या संपर्कात आहे. तर दौरा करणं हा आमच्यासाठी नवीन नाही आहे. जनतेसाठी मी नवीन नाही, जनता माझ्यासाठी नवीन नाही. त्यामुळे सतत संपर्क ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे दौरे चालू आहेत. मराठ्यांची ताकद दाखवून जे मराठा आरक्षणाला विरोध करतात, आता सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप विरोधात मतदान करण्याचे संकेत दिले होते. आता या पुढच्या काळात कसं? मला असं वाटतं की या देशातला मतदार फार सुज्ञ आहे आणि असा मतदार या देशाला कोणाच्या हातात दिल्यावर देश सुरक्षित राहील किंवा जगाच्या पाठीवर आपलं नाव कसं नंबर 1 वर 2 वर 3 वर आणेल, ही या देशातले मतदार राजा हा जाणून आहे. आणि त्यामुळं नक्कीच आम्हाला स्वतःला विश्वास आहे की आत्ता ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये 400 पार करून या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा मोदीजी होतील. आणि त्यामुळं भाजपच्या विरोधात कोणी बोललं म्हणजेच ते होतं असं नाही. आज ते जरंगे बोलत आहेत, याच्या अगोदर आमच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. त्यामुळे जरंगे जेव्हा विधानसभेला उभे राहतील, माणसं उभे करतील, तेव्हा मतदार पुन्हा एकदा विचार करेल की आपल्याला काय करायचं. त्यांना स्वातंत्र्य उभं राहू शकतात आणि राहिलं तर चांगली गोष्ट आहे, आमचं काही मत नाही. अनेक विरोधी पक्ष उभे राहतात, परंतु भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही.